हॅलो, चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मग आज आपण जो रात्रीचा भात उरलेला असतो तो फ्राय करणार आहोत। तर मग त्यासाठी शिमला मिरची कापून घेतली, लाल मिरची कापून घेतली, कढीपत्त्याची पाने घेतले, एक छोटासा कांदा कापून घेतला आणि कोबी पण कापून घेतला, तसेच कोथिंबीर घेतली आणि त्यामध्ये चायनीज सारखी टेस्ट येण्यासाठी सोया सॉस आणि रेड चिल्ली सॉस वापरणार आहोत। आणि फोडणीमध्ये राई जिऱ्याचा तडका आणि हळदीची पावडर, थोडीशी लाल मिरची वापरून आज आपण चायनीज भात फ्राय करणार आहोत। चला तर मग रेसिपी बघूया। एक चमचा तेल घालून घ्यायचे। तेल चांगले तापले की त्यामध्ये राई घालून घ्यायची। राई तडतडायला लागली की मग जिरे घालायचे। जिरे घालून घेतले आणि आता गॅसची फ्लेम थोडी कमी करून 3 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची। त्रिनीनो कढीपत्ता अंगावर उडतो, जरा सांभाळून। आणि आता कांदा घालून घ्यायचा आणि हे सगळं आपण खूप परतवणार नाहीये, थोडंसं कचवट ठेवलं की मग चव छान लागते। मिरची घालून घेऊया। त्यानंतर शिमला मिरची घालून घेऊ आणि थोडंसं परतून घेऊ। आता आपण कोबी कापलेला घालून घेऊया। मिरची पावडर, कारण कापलेली लाल मिरची आपण टाकलेली आहे, घालून घ्यायचं। म्हणजे जेवढा भात असेल त्याप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। चांगले उलट पालट करून आता आपण 5-1 मिनिटासाठी झाकण ठेवून थोडा कोबी वाफवून देऊ, म्हणजे कोबीचा उग्र वास निघून जाईल। 5 मिनिटानंतर आपला कोबी चांगला शिजलेला आहे। तर मग आता जरा चांगला उलट पालट करून घेऊ। आणि त्यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस घालणार आहोत। थोडी चांगली चव येण्यासाठी टोमॅटो केचप म्हणजे जे आपण घरी बनवलेलं आहे ते घालून घेऊया। घेतलं म्हणजे आता हे सगळं चायनीज मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण त्यात घालून घेऊया भात। मिक्स करून घेऊया। अगदी सगळीकडनं चांगलं मिक्स करून घेतलं की अगदी चायनीज टेस्ट सारखा आपला भात तयार होणार आहे। अगदी घरच्या घरी आपला चायनीज राईस तयार झालेला आहे। अशा पद्धतीने एकदम झटपट आणि मुलांच्या आवडीचा। आणि चवीला खूपच छान आपला चायनीज भात तयार झालेला आहे। तर मग आता आपण याला चायनीज राईस नाव देणार आहोत। अगदी घरच्या घरी आणि झटपट, थोडंसं आपल्या स्वतःच्या पण आवडीची काही गोष्टी बनवायला। वा, काय मस्त लागतोय, खूपच छान झालं की नाही। अगदी झटपट आणि 5च मिनिटामध्ये आपला चायनीज राईस तयार। तर मग मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। धन्यवाद।